वेगळ्या विषयावर एका अतिशय वेगळ्या विषयावर जयश्री पोद्दार मॅडम सेशन घेणार आहेत. जास्त अधिक न सांगता मी त्यांना सगळे काय म्हणतात सूत्र त्यांच्याकडे हँडओव्हर करतोय. जयश्री मॅडम, ओव्हर टू यू. तर मी आपल्या आयुष्याबद्दल थोडं बोलते आधी. की आपण आयुष्य आपलं खूप सुंदर आहे आणि आपण छान जगतोय सुद्धा आपलं आयुष्य. तर आपण अजून छान आयुष्य काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मला छान अशा शेअर करायचे. तर अशोक तोडमळ सर आहेत, आपल्या युट्यूबर आहेत ते. खूप छान त्यांचं मी 2 दिवस झालं त्यांचे लेक्चर ऐकले. तर त्यातले एवढे छान पॉइंट आहेत काय काय, मी ते लिहून काढले. मला ते तुमच्या परवानगीने आपल्या टीम मध्ये मी शेअर करते. तर पहिलं तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक म्हातारा माणूस असते, एक फार्मर असते, शेतकरी. आणि त्याला 3 मुलं असतात. तो शेतामध्ये त्या तिन्ही मुलाला बोलवतो की, आणि 3 झाडं असतात, एक छोटं, त्याच्यानंतरचं एक थोडं मोठं, त्याच्यानंतरचं अजून एक मोठं. आणि मग तो शेतकरी काय म्हणतो पहिल्या मुलाला, की तू हे झाड तोड. तर तो तोडतो झाड. आणि परत दुसऱ्या मुलाला म्हणतो की हे थोडं मोठं झाड आहे, तू हे तोड. मग पहिला तर ते तुटत नाही, पण परत प्रयत्न करतो करतो, मग ते तुटतं झाड. म्हणजे काढतोच पूर्ण मुळासकट. आणि तिसरं मोठं झाड असतं, तो तिसऱ्या मुलाला सांगतो की तू हे झाड तू तोड, मग उपट तू झाड हे. मग आता ठीक आहे म्हणते पप्पा. मग जाते, उपटते उपटते, पण उपटतच नाही ते झाड. मग पप्पाकडे येते, पप्पा पप्पा हे झाडच उपटत नाही माझ्याकडून. मग ते म्हणते तुम्ही तिघं पण प्रयत्न करा आणि झाड उपटा. तर तिघं पण जातात, पण झाड काय उपटत नाही. मग पप्पाकडे येतात. मग पप्पा म्हणतात की मग हे झाड तर उपटत नाही. मग म्हणते तुम्ही ह्याच्यातून काय शिकला म्हणते, मुलांना विचारते. तर मग पप्पा तुम्हीच सांगा की आम्ही ह्याच्यातून काय शिकलं पाहिजे. तर ते म्हणतात की चांगल्या सवयी, चांगल्या सवयी ह्या मोठ्या झाडासारख्या असतात. अशा ह्या तुमच्या सवयी तुमचं आयुष्यात कल्याण देऊ शकतात. पण वाईट सवयी ह्या मोठ्या झाडाला, मोठं झाड होण्याच्या आधीच उपटून टाकलं पाहिजे आपण. हे शिकलं पाहिजे. नाहीतर तुमची पिढी लागली तरी पण त्या झाडाला आपण उपटू शकत नाही. आणि त्या सवयी तुम्हाला बरबाद करू शकतात. मग सवयी बदलायच्या असतील तर मग एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे 21-19. मग कुठल्या सवयी बदलायच्यात? कुठल्या सवयी बदलायला आपल्याला 21 दिवस लागतात. आणि ते जीवनामध्ये कंटिन्यू स्टोअर करायला आपल्याला 3 महिने 90 दिवस लागतात. हे लक्षात ठेवा रूल. तर मग चेक करा तुम्हाला कुठल्या म्हणजे आपल्याला कुठली सवय आहे बदलायची. ते आपण सवय लिहून काढला पाहिजे आपण. तर पहिलं तर तुम्ही वाईट सवय लिहून काढा की वाईट सवयी आपल्या कुठल्या कुठल्या असू शकतात. की मी जास्त मोबाईल बघते का, माझा सोशल मीडियावर जास्त वेळ जातो का, मी अभ्यास करत नाही, मी जास्त बाहेर फिरतो का मित्रांबरोबर, आणि मी सारखे निगेटिव्ह विचार करते का, कुठल्या घटनेमुळे माझ्या डोक्यात सारखे निगेटिव्ह विचार येतात का, माझं आरोग्य चांगलं आहे का, किंवा मी मोबाईल रात्री उशिरापर्यंत बघते, सकाळी उठलं की पण मोबाईल बघते, आणि मी मोबाईल माझ्या उशाखाली ठेवून झोपते, माझ्या उशाजवळ असला मोबाईल तरच मला चांगली झोप लागते. अशा सवयी कुठल्या कुठल्या वाईट आहेत हे आपण लिहून काढलं पाहिजे. मग आपल्याला त्यात काय काय बदल करायचा आहे ते त्याच्यावर आपण आता त्यात लिहून काढल्यामुळे आपण त्याला लिहून आपण ते हे वाचून आपण त्यात बदल करायला पाहिजे. मग सकाळी उठलं की आपण सकाळी उठणं ही सगळ्यात भारी सवय आहे. सगळ्या सवयीची आई म्हणलं जातं. खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या सकाळी लवकर उठणं. म्हणजे आपल्याला जास्त कष्ट कशाला करायचे की सकाळी उठायला कष्ट करायचे नाही आपल्याला. रात्री झोपायला आपल्याला लवकर, आपण रात्री लवकर झोपलो तर आपण लवकर सकाळी उठू शकतो. आपण रात्री झोपतानाच उशिरा झोपलो तर सकाळी आपण बरोबर उशिराच उठणार. त्यामुळे आपण रात्री लवकर झोपलं पाहिजे तर आपण सकाळी लवकर उठू शकतो. तर आपल्या कामाची ताकद, आपल्या सगळ्या पाया कुठं आहे तर शरीरातून, माइंड मधून, आपल्या माइंड मधून. मग 21 दिवसाचं टार्गेट ठेवलं की मी हे किती दिवस लगातार करणार म्हणजे करणारच. मग त्यात एक पॉइंट आहे क्रिएट ए प्लॅन.
मग तुम्ही प्लॅन तयार करा की ह्या सवयीला मला बदलायचं आहे, तर मला त्यातनं काय काय त्रास होणार आहे, त्यातलं कुठलं कुठलं मला निगेटिव्ह विचार येणार आहेत त्यातून, तर ते काढून मी कशा अजून चांगल्या सवयी मला त्यातनं करता येईल त्याचे तुम्ही प्लॅन तयार करा. आपलं टार्गेट अचीव करा की आपल्याला काय करायचंय. आता समजा आता व्यायामाची सवय घेतली आपण, तर मी आता रोज व्यायाम चालू केला आणि परत एक 10-15 दिवस झाले, एका दुसऱ्या वेळेस राहिला व्यायाम, तर पहिलं आपल्याला कसं लक्षात की मी पहिल्या दिवशी केलं का, दुसऱ्या दिवशी केलं का, तिसऱ्या दिवशी केलं का, हे लक्षात ठेवायसाठी आपण कॅलेंडरवर मार्क करू शकतो. त्या त्या तारखेला आपण गोल करू शकतो पेनाने की मी ही केलंय, ह्या दिवशी केलंय, दुसऱ्या दिवशी केलंय. परत लक्षात येईल की आपल्याला अरे आपण किती दिवस ह्या सवयी पाळल्या, आता 1-2 दिवस राहिले पण आधी आपण ह्या सवयी केलेल्या आहेत ना, त्या आता आपण कंटिन्यू करू, म्हणजे आपण हे करू शकतो. नंतर आहे चॅलेंजेस. चॅलेंजेस तुम्हाला आयुष्यात भरपूर येणार आहेत. त्या चॅलेंजेस आपल्याला तुमचे मन निगेटिव्हिटीकडे आपले जाणार आहे. तर ते निगेटिव्हिटी आपल्याला कशाने करायची की नॉलेजने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतो. आपल्या निगेटिव्हिटी आहे ना ती आपण नॉलेजने सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय काय करावं लागेल, वाचन करावं लागेल, चांगले पुस्तकं, चांगले लेक्चर आपल्याला ऐकावं लागतील. कुठं काय भाषण, कुठं काय लेक्चर असेल तर आपण तिथं जाऊन ते लेक्चर ऐकलं पाहिजे. आणि चांगले व्याख्याते असतात त्यांचे युट्यूबला पण खूप छान व्याख्याते आहेत, जसं हे अशोक तोडमल सर ह्यांचे तर खूप छान आहेत. आणि गणेश शिंदे सर ह्यांचे पण खूप छान लेक्चर आहेत. युट्यूबला तुम्ही नक्की जाऊन ते भाषण ऐकाच. आणि कुठलंही काम सुरुवातीला आपल्याला कठीणच वाटते आणि नंतर तर ते आपल्याला जास्त कठीण वाटते, पण तिसऱ्या वेळेस आपण ते काम एकदम जबरदस्त करतो. तर चायनाचे म्हणजे सर सांगतात की चायनाचे एक श्रीमंत व्यक्ती आहेत. मग त्यांनी सांगितलं की आज बहुत मुश्किल है, म्हणजे कुठलं काही आपण काम करायचं ठरतो पण आज बहुत मुश्किल है, कल उससे भी ज्यादा मुश्किलें होगी, लेकिन परसों लाईफ अपने फेवर में होगी, असं सर सांगतात. म्हणजे आपण ते तिसऱ्या दिवशी जबरदस्तच करतो. सुरुवातीला अवघड, दुसऱ्या दिवशी 5 वाजता तर लयच अवघड, म्हणजे दुसऱ्या दिवशीच आपण सोडून देतो. आता चहा प्यायचं थोडं उदाहरण देते की आपण चहा सोडायचं म्हणतो, तर पहिल्या दिवशी आपण घेत नाही, पण डोकं दुखतंय दुखतंय पण आपण ठरवलं असतं की आपल्याला नकोय चहा, नकोय चहा. परत दुसऱ्या दिवशी पण सकाळी चहा घ्यावं वाटतं पण घेतच नाही. परत 5 वाजता वाटतं की चहा घ्यावा, पण तिथं जर आपण चहा घेतला तर आपली जीत होणार नाही. आपण जे ठरवलंय ते आपण चहा सोडून देतोच, तरच आपली ती आपण ठरवलेले ते जीत त्याची होणारच. आणि तुम्ही त्यांनी एक सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह कुत्र्याला एकदम पैलवान करून ठेवले, म्हणजे आपल्या डोक्यात आपल्या मनात सारखं निगेटिव्ह एवढे विचार येतात की ते कुत्र्याला आपण ते निगेटिव्हिटी खाऊ 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 एवढं जाड केलेलं असतं, एवढं पैलवान केलेलं असतं की ते हेच होते. आणि आणि पॉझिटिव्हचा कुत्रा कसा लुकडा, आणि ते लुकडा कुत्रा काय करते निगेटिव्हशी फायटिंग करते. त्याच्यामुळे आपण जास्त पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे. निगेटिव्ह विचार एकदम म्हणजे आले तरी ते आपण जेवढे पॉझिटिव्ह विचार करू तेवढी निगेटिव्हिटी आपली जाणार आहे. तर काय काय सवयी आहेत सरांनी सांगितल्यात की दिवस आपल्या ग्रॅटिट्यूडने स्टार्ट करा, कृतज्ञता. तर आपण आपल्या घरच्यांना एकदम आभार मानले पाहिजे. आपल्या घरच्यांना, आपल्या देवाला, देवा तुम्हाला किती छान बनवलंय, आपले म्हणजे घर परिवार आपल्याला किती छान दिला देवानी, त्यांना थँक्यू म्हणा, देवाला थँक्यू म्हणा, आपल्या घरच्यांना थँक्यू म्हणा, आपल्या शरीराचे आभार माना. आपल्याला म्हणजे आपण किती छान होतं आपल्या स्वतःचे आभार माना. आणि आपल्या मनातून आभार माना आपल्या घरच्यांचे पर. आणि त्याच्यानंतर आहे रेग्युलर एक्झरसाइज. आपण व्यायाम रोज केला पाहिजे, रोज. आपल्याला बॉडीला हिट करायसाठी, आपल्याला बॉडीला गरम करायसाठी, फुल फुल ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल. त्यासाठी तुम्ही झुंबा करू शकता, किंवा नाही व्यायाम असा करू वाटला की मस्तपैकी हिंदी गाणे वगैरे लावायचे असे फुल एनर्जेटिक आणि डान्स करायचा बघा, म्हणजे ती सुद्धा एक व्यायामाचा सुद्धा प्रकार आहे. त्यातनं सुद्धा आपल्याला छान म्हणजे आपला चांगला व्यायाम होतो त्यातनं सुद्धा, गाणे लावून, मोठ्या आवाजात गाणे लावून हे सुद्धा तुम्ही करू शकता. आणि डेली रीड ऑर लर्न समथिंग न्यू. रोज रोज तुम्ही अभ्यास करा, रोज नवीन काहीतरी आपल्याला गोष्ट आपल्याला नवीन रोज कळली पाहिजे. आपले प्लॅन बघा,
आजचं ठरवा, आपण उद्या काय करायचंय, ते आपल्याला उद्या कुठं जायचंय, काय आपल्याला उद्याचे काय काय प्लॅन आहेत ते आज संध्याकाळी आपण ठरवलं पाहिजे. उद्याचे आपल्याला काय काय प्लॅन आहेत ते आपल्याला ती पुढचा रिझल्ट येऊ वगैरे नाही येऊ, पण आधी आपण प्लॅन तरी करा की आपल्याला उद्या हे करायचंय. रिझल्टचे आपल्याला रिझल्ट आपण बघायचं नाही, पण सध्या आपण प्लॅन करून ते उद्या आपण आज आपण केलंच पाहिजे. हेल्थी डाएट तर आपण रोजचा आहार, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. तर आपण रोजचा आहार हा 70% फूड व्हेजिटेबल असा घेतला पाहिजे, आणि त्यांनी सांगितलं की 30% ग्रेन्स म्हणजे धान्य असा हा आपण आहार घेतला पाहिजे. आणि जेवढा जास्तीत जास्त आपल्या फळभाज्यामध्ये रस असतो, रस घेतला पाहिजे आपण. भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, त्यामुळे आपलं डायजेस्ट पचन पण आपल्याला व्यवस्थित होईल. म्हणून आपला आहार पण चांगलाच पाहिजे, म्हणजे बाहेरचा आपण नाही जास्त खाल्लं पाहिजे. आपला घरचा आहार, रोज ताजा आहार घेतला पाहिजे. सकाळचा सकाळी, संध्याकाळचा संध्याकाळी आपण रोज चांगला आहार घेतला पाहिजे. कनेक्टिव्हिटी युअर तर आपण आपल्या संध्याकाळी आपण झोपताना, म्हणजे आपले दिवसभर काय काम असतात, पण आपण संध्याकाळी आपल्या मुलांना, आपल्या पत्नीला, आपल्या घरच्यांना आपण वेळ दिला पाहिजे. परिवार आपलं पाहिजे, आपल्या दिवसभराचं काय काय झालंय काय नाही, आपलं त्याची तारीफ केली पाहिजे आपण, की तारीफ केली पाहिजे. संध्याकाळी म्हणजे काय करू शकतो आपण, आपल्या फॅमिली बरोबर आपण गप्पा मारल्या पाहिजे, बोललं पाहिजे गोष्टी सगळ्या. तर आपला टाइम आपल्या फॅमिली बरोबर घालवला पाहिजे. अं, आता सेल्फ केअर म्हणजे आपण स्वतःला रिलॅक्स केलं पाहिजे. तर कसं, तर आपलं दिवसभराचं म्हणजे आता आपलं दिवसभराचं रुटीन असतं, दिवसभर खूप ताणतणाव असतो. ह्या लाईफ मधून थोडं 2 दिवस आपण असं बाहेर पडलं पाहिजे, असं बाहेर ठिकाणी जायला पाहिजे की तिथं मोबाईल नाही, मोबाईल 2 दिवस बंद, 2-3 दिवस जे काय आहे ते बंद. आणि स्वतः आपण म्हणजे स्वतः विचार करायला पाहिजे की आपण आता काय करायला पाहिजे पुढं, काय आपल्याला म्हणजे आपली माइंड आपलं हे करते मन, आपण आता की काय करायला पाहिजे. टोटली मोबाईल बंद ठेवून आपल्या फॅमिली बरोबर आपण वेळ दिला पाहिजे. नंतर त्यांनी सांगितलं की मेंटल हेल्थीचा राहणं फार गरजेचं आहे, आपलं मेंटली हेल्थी राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे डिस्कनेक्ट फ्रॉम टेक्नॉलॉजीज. टेक्नॉलॉजी सोबत डिस्कनेक्ट झालंच पाहिजे. झोपण्याच्या आधी मिनिमम आपण 1 तास मोबाईल ठेवून दिलाच पाहिजे. मोबाईल हातात घ्यायचाच नाही. तुम तुमचे मोबाईल जे आहे ना, मोबाईल जे असतात ना, ब्ल्यू रेज आपल्या डोळ्यात हे करतात ते, त्याच्यामुळे मोबाईल आपण जवळ ठेवलाच नाही पाहिजे. आता आपण समजा रात्री मोबाईलमध्ये काही निगेटिव्ह बातम्या आल्या आपण ऐकतोच, तर आपला मूड खराब होऊन जातो. दुसऱ्या दिवशी पण आपण सकाळ सकाळ तेच तेच ऐकलं तर आपलं म्हणजे आपण डिस्टर्ब होऊन जातो जरा. मग टेन्शन मध्ये पण झोपलं की आपलं सबकॉन्शियस म्हणजे अंतर्मन आपलं टेन्शन मध्ये होतं. त्याच्यामुळं रात्री मोबाईल बघायचा नाही आणि फॅमिलीला वेळ द्यायचा. टाइम मॅनेजमेंट, यश मिळवायचं असेल तर टाइमचं शेड्यूल आखलंच पाहिजे. की आता आज मी किती वाजता झोपणार आहे, मी उद्या किती वाजता उठणार आहे, फ्रेश होणार आहे, मला उद्या कुठला योगा करायचा आहे, कुठलं मेडिटेशन करायचंय, मला मी देवाला जाणार आहे किंवा फॅमिली बरोबर कुठं जाणार आहे का, घरातले काय काम आहेत, तर हे सगळं टाइम मॅनेजमेंट झालंच पाहिजे. तर अजून एक पॉइंट सांगितलं की त्यांनी स्टॉप अल्कोहोल ड्रग्ज. तर आपल्या इकडे तर कोणी ड्रग्स अल्कोहोल तर हे नाहीच घेत, पण चहाचं सुद्धा एक व्यसन असल्यासारखंच आहे. चहा बऱ्याच जणांचा सुटत नाही. 35-40 नंतर आपण एकतर चहा घेतलंच नाही पाहिजे, आणि साखर तर टोटली आपण बंद केलीच पाहिजे. साखर तर चांगली नाहीच, साखर आणि मैदा हे चांगली नाहीच. आणि काय चांगलं नाही तर तिखट खाणं, खूप जास्त तिखट खाणं हे सुद्धा शरीराला चांगलं नाहीच, त्याच्यामुळे तिखट जास्त खाल्लं नाहीच पाहिजे. तर एक त्यांनी सांगितलं की गरीब लोक आणि श्रीमंत लोक, तर गरीब लोक काय करतात की सकाळी उठून चहा पितात, मोबाईल बघतात, ह्याचं स्टेटस बघ, त्याचं स्टेटस बघ, हे बघतात. तर श्रीमंत लोक काय करतात, तर रोज सकाळी उठून एक्सरसाइज करतात, मेडिटेशन करतात,
त्यामुळे आपलं माइंड एवढं रिलॅक्स होतंय की आपण म्हणजे निगेटिव्ह विचार करतच नाही, असं त्यांनी सांगितलं सरांनी. अं, आणि एक छान हे आहेत एक वाक्य मी लिहून काढलेत, मला फार आवडले ते, मी बोलून दाखवते. की हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. असं एक छान आहे. अजून एक आहे की ध्येयाचा ध्यास लागला ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. म्हणजे आपण त्या कामाची आवड निर्माण केली की आपल्याला त्या कामाचं काहीच वाटत नाही. असं एक हे आहे, छान आहे वाक्य. आणि आपल्याला आनंदी, आता असं म्हणतात की तुम्ही महाबळेश्वरला जावा, कुठं काश्मीरला जावा, राजस्थानला जावा फिरायला. म्हणजे आनंद आपल्याला फक्त काय तिथंच भेटतो का? तर आनंद आपल्याला इथे सुद्धा आहे की इथेच आपल्या फॅमिली बरोबर आपण कुठल्या जवळच्या ठिकाणी जाऊ शकतो, शेतात जाऊ शकतो, देवाच्या ठिकाणी जाऊ शकतो. बघा तिथं सुद्धा एवढा आनंद आपल्याला भेटेल की तिकडे सुद्धा भेटणार नाही काश्मीरमध्ये जेवढा आनंद तिथं आपल्याला इथे भेटेल, ते आनंद आपल्याला. आणि आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि ते सुंदर पण आपल्याला पाहता आलं पाहिजे. भरपूर उत्साही राहा, भरपूर छान राहा, भरपूर हसा, सगळ्यांवर माया करा, प्रेम करा, आपल्या घरच्यांना वेळ द्या. मी म्हणणार नाही की आपल्या स्वतःला, आपण घरच्या सोबत असलं की आपल्याला स्वतःला वेळ द्या त्यांच्या बरोबर. ते तर खुश होतीलच, त्याच्याबरोबर आपण पण खुश होतो. आपल्याला उत्साहाने आपल्या आपल्या जोडीदाराला आपण म्हणलं पाहिजे की मला तू खूप आवडतो, की मला तू खूप आवडते. हे आपलं प्रेम व्यक्त करा आपल्या मुलांना. की माझं बाळ आहे. आता आपले सर मानवला रोज म्हणतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते नुसतं हे म्हणले की माझं तुझं, तर मानव लगेच की माझ्यावर प्रेम आहे. तर असं आहे. आणि मी म्हणते की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आहे आपलं, आपण अनुभव घ्या आपल्या ह्या सुंदर आयुष्याचं. तेवढी दृष्टी पाहिजे आपली, चांगली दृष्टी येऊ दे तुम्हाला, मिळो की तुम्हाला आपलं आनंद, आपलं आनंदी आयुष्य अजून आपल्याला आनंदित करता येईल. आणि एक छोटस कडवं आहे, मी ते म्हणू इच्छिते की हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. एवढंच सांगते मी. जय हिंद, जय भारत, जय LIC. थोडं काय अडखळलं